एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भामरागड अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा येथील प्रकल्प अधिकारी नमन गोयल यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांना धनादेश वितरित केला। नुकतेच काही दिवसांपूर्वी इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाले होते। त्यात नरेश गोंगलू होयामी 12वी कला हा विद्यार्थी शासकीय आश्रमशाळा लाहेरी येथे शिकत होता। त्यानं 70% गुण मिळवून भामरागड प्रकल्पात कला शाखेत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला। तर अंकेश दामोदर पोदाळी 10वी हा विद्यार्थी देखील शासकीय आश्रमशाळा लाहेरी येथे शिक्षण घेत होता। त्यानं इयत्ता 10वी मध्ये 75.20% गुण मिळवत प्रकल्पात द्वितीय क्रमांक पटकावलाय। या दोन्ही विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन प्रकल्प अधिकारी नमन गोयल यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देत अनुक्रमे 5,000 आणि 3,000 रुपयांचा धनादेश वितरण केला आहे। विशेष म्हणजे त्याने विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांना देखील शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला। विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोलाचं मार्गदर्शन करत आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी नरेश नरेशला मास्टर ऑफ सोशल वर्क करायचं असल्यानं त्याला नागपूर किंवा मुंबई येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली। यावेळी भामरागड प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशनाथ चव्हाण आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, अहेरी, गडचिरोली।